नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी आहे. ते म्हणजे लवकरच दुसरा हप्ता हा जमा होणार आहे. मित्रांनो, ज्या बहिणींना 3,000 रुपये जमा झालेले आहेत त्यांना 1 सप्टेंबरपासून 1,500 रुपये महिन्याचे पडणार आहेत आणि ज्यांना पहिलेपासून हप्ते मिळालेले नाहीत त्यांना एकदाच 4,500 रुपये 1 सप्टेंबरपासून पडायला चालू होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, काही प्रॉब्लेम आहेत. मित्रांनो, गेल्या वेळेस ज्या काही आपल्या महिला भगिनी आहेत त्यांचं DBT इनेबल नव्हतं, म्हणजे डायरेक्ट त्यांच्या बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर होत नव्हते. त्यामुळे KYC असेल किंवा कोणती बँक तुम्हाला लिंक आहे तुमच्या खात्यासाठी, मित्रांनो जी काही बँक तुमची आधारला लिंक आहे त्यामध्येच पैसे जमा होत असत. मित्रांनो, काही लोकांनी इंडिया बँकचे खाते दिले, परंतु पोस्ट पेमेंट बँकमध्ये पैसे जमा झाले. काही लोकांचे अदर बँकमध्ये जमा झाले. म्हणजे आपली कोणती बँकमध्ये पैसे येणार आहेत हे तुम्हाला स्पेसिफिक माहिती असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर का DBT इनेबल नसेल तर तुम्हाला यामध्ये दुरुस्ती करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमच्या बँकमध्ये DBT कोणत्या बँकेला इनेबल आहे किंवा त्यामध्ये पैसे जमा होऊ शकत नाहीत, काही एरर आहे का, या सर्व बाबी आपल्याला पडताळून पाहता येतात. कशी पडताळायची हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला जायचं आहे गुगलवरती. मित्रांनो, गुगलवरती गेल्यानंतर सगळ्यात पहिली जी वेबसाईट असेल NPCI असं गुगलवरती टाईप करायचं आहे. या ठिकाणी बघा NPCIची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती आलेली आहे. यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी प्रॉपर वेबसाईटवर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर बघा अशा प्रकारचे जे 5 ऑप्शन आहेत, हे 5 ऑप्शन येतात. तर तुम्हाला सगळ्यात पहिलं जे ऑप्शन आहे कंझ्युमर, या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे, यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ज्या काही सूचना येतील UPI कंप्लेंट, अदर प्रोडक्ट कंप्लेंट, ATM लोकेटर, या ठिकाणी जे एकदम शेवटचं भारत आधार सीडिंग इनेबल, यावर तुम्हाला टॅप करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारचं जे फ्रंट पेज आहे हे फ्रंट पेज येईल. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे वरच्या साईडला उजव्या बाजूमध्ये या ठिकाणी सेकंड काउंट होत आहेत 7.47 मिनिट. या ठिकाणी जो ॲरो दाखवला आहे खाली, या ठिकाणी तुम्हाला टॅप करायचं आहे. या ठिकाणी टॅप केल्यानंतर गेट आधार मॅप्ड स्टेटस, या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन आहे, याला तुम्ही क्लिक करून घ्या. यानंतर मित्रांनो, तुमचा जो काही आधार नंबर आहे, ज्या व्यक्तीचं तुम्हाला अकाउंट नंबर म्हणजे कोणतं DBTला इनेबल आहे हे चेक करायचं आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे का, KYC झालेलं नाही का, या सर्व बाबी तपासण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, एक आधार नंबर या ठिकाणी आपण टाकून घेऊयात. मित्रांनो, कॅप्चा हा तुम्हाला व्यवस्थित असा या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, हे कॅप्चा झाल्यानंतर या ठिकाणी बघा चेक स्टेटस करायचं आहे. या ठिकाणी आपण परत एकदा कॅप्चा भरून घेऊ. कॅप्चा व्यवस्थित भरणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. मित्रांनो, या ठिकाणी जो काही तुमचा आधारला नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक मेसेज जात असतो. आपण या ठिकाणी त्याच्यावर जे OTP गेलेला आहे हा OTP या ठिकाणी टाकून घेऊयात. मित्रांनो, OTP टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो बघा अशा प्रकारे जे तुमचा आधार नंबर आहे, आधार नंबरचे शेवटचे 4 अंक, मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर DBT, अशा प्रकारचं या ठिकाणी इनेबल येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. DBT म्हणजे डायरेक्ट
बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही सरकारी योजनेचे पैसे जमा होतात. इथे जर समजा तुम्ही KYC वगैरे केलेलं नसेल तर DBT नॉट इनेबल या ठिकाणी दाखवतं. मित्रांनो या ठिकाणी बघा लास्ट अपडेटेड डेट या ठिकाणी 31/1/2023ला आपण म्हणजे KYC केलेले आहे, लास्ट अपडेट झालेला आहे. या ठिकाणी बघा कंझ्युमर स्टेटस यस दाखवत आहे आणि या ठिकाणी हे बघा आपली जी बँक आहे, बँक नेम स्टेट बँक ऑफ इंडिया, या बँकेच्या खात्यामध्ये कोणत्याही DBTचे पैसे बिलकुल जमा होणार म्हणजे होणार. कारण का हे जे आहे एकदम ऑथेंटिक माहिती आहे, सरकारची मान्यताप्राप्त जे वेबसाईट असल्यामुळे या ठिकाणी बघा कोणत्याही प्रकारचं फ्रॉड या ठिकाणी होण्याची तुमची शक्यता नाही आहे. त्यामुळे मित्रांनो प्रत्येकाने तुमचं जे DBT आहे ते इनेबल कोणत्या बँकेमध्ये आहे, आपली KYC आहे का, आपल्या आधार नंबरला कोणता मोबाईल नंबर जोडलेला आहे का, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला इथे भेटू शकते. मित्रांनो मी ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्या माहितीप्रमाणे तुम्ही फॉर्म फिलअप करून सगळी माहिती घेऊ शकता आणि 1 सप्टेंबरच्या अगोदर या सर्व शंकांचं निराकरण करून घ्या. आणि ज्या काही जो लाडक्या बहिणीचा दुसरा हप्ता आहे यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. माझ्या चॅनलवर नवीन असाल, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.